हां. तर गाईज आम्ही आता खाली बसलो आहे आणि इथे आता गोष्टी चालू होणार आहेत ज्या तुम्हाला ऐकायला मिळतील. दऱ्याखोऱ्यांच्या कुशीत. बोल बोल काय बोलला बोल बोल ना अरे बोल ना. दऱ्याखोऱ्यांच्या कुशीत. दऱ्याखोऱ्यांच्या मुशीत असं तो बोल कुशीत. मुशीत का कुशीत काहीतरी बोलतोय. तर आजचा टॉपिक काय हॉरर स्टोरी आजचा टॉपिक आहे. भूतानी झपटलं तिला. बोल बोल आता बोल. भूतानी झपटलं तिला. भूताने झपाटलं तिला. झपाटलं. तर आपल्यासोबत आज सायराज आहे. आदित्य अंधेरे ज्याचा मी इंस्टाग्राम तुम्हाला लवकरच देणार आहे ते आहेत. यश यादव माझा इंस्टाग्राम नाही भेटतो. आणि तुमचा खास ओंकार. हाँ ये कर लो पहले. तर चला आजच्या हॉरर स्टोरी सुरू करूया. कोण सुरू करताय. सायराज. सायराज. हां सायराज. सायराज कुठली पण सांग. आम्हाला माहिती आहे आरे कॉलनी वगैरे नव्हतं. कुठली पण सांग. जवळ आहे जरा जवळ आहे इथे आधी इकडे. आधी जरा कुशीत आहे. कुशीत आहे. ही स्टोरी आता आहे आपल्या रत्नागिरीमधली. जोरात बोल. रत्नागिरीमधली स्टोरी आता ही जे रत्नागिरी. आवाज वाढला रत्नागिरी. बोल. होता की आम्ही मी माझा भाऊ आणि एक अजून एक पोरगा होता आमच्यासोबत गावात. आम्ही गाडीवरून रात्री 2:30च्या आसपास रत्नागिरीमध्ये काहीतरी अरे हॉरर स्टोरी झाली होय. हो काका आले हे घ्या. को झाले ए भाई नाही हो जागाच नाही. तर आम्ही रात्री मी माझा भाऊ मोठा आणि गावातला एक पोरगा आम्ही चाललेलो रत्नागिरीमध्ये. हे आले काय अरे तो हॉरर सांग. रत्नागिरीत चाललं. रत्नागिरीत चाललेला. रत्नागिरीमधून मार्केटला लांब असणार ना. आम्ही गाडीवरती गेलो मार्केटमध्ये. तर बघितलं कोण काय चालू आहे काय. रात्री एक मेडिकल भेटला आम्हाला कसा बसा चालू. आम्हाला एक घेतला तिथून स्प्राईट घेतला. तिथून थम्सअप घेतला. स्प्राईट आणि एक थम्सअप घेतला तिथून आणि निघालो रिटर्न यायला. तर आत आलो रिटर्न असं इथं त्याला गावचा एक रस्ता होता त्याला पूर्ण काळं बसलं होतं. काही असं रस्ता असतो. तर आम्ही निघतोय आणि आमच्या गाडीचा हेडलाईट पण त्यावेळेला एवढा व्यवस्थित नव्हता. बोलतात ना मध्येच बंद पडत होता खड्ड्यामध्ये आम्हाला आणि मध्येच चालू होत होता. तर कसं करून आम्ही चाललो आणि आमची मुली पाठलेली जायला कारण आधीच आमच्यासोबत आवाज वगैरे यायचा सीन होता मध्ये मध्ये कुत्री चालले गाडीने अशी. आणि एकच माणूस कंटिन्यू आम्हाला 4 ते 5 वेळा सेम जागेवरती दिसतो. पण बोलतात ना वेगवेगळ्या कंडिशनमध्ये. एका टायमला असं चालतो थोडं पुढे गेलो तोच माणूस दिसतोय रिटर्न पण तो पडला आहे खाली. थोडं पुढे गेलो सेम जागेवरती. हां सेम म्हणजे कसं माहिती आहे आता डिस्टन्स आहे म्हणजे समोर एवढा असेल जास्त पण गेलं आमची. बेवडा बोलतोय बेवडा. अरे पण तो पडला असेल ठीक आहे बेवडा. पण तो किती वेळ राहील तर किती वेळ रात्र. पण सेम क्लोथ ते कपडे सेमच असतात. तो कुठे चेंज. आणि तुम्हाला सांग गावी आपलं हे असतं सगळं. सेम क्लोथ तोच दिसतोय पण कपडे सेमच असतात. पण कसं तुला असं विचार कर एकच माणूस त्याची हॅट पासून त्याचं शर्ट त्याचं पॅन्ट सगळं सेम. अरे मग सेम त्याच्या बॅग घरातलं तेच घालून. आणि पण तू गाडीवरती थोडी थांबलायस एका जागेवर. तू
जवळजवळ 90 ते 100च्या साईड जवळ खड्ड्यावाल्या रस्त्यामध्ये 90 आणि 100. मग गावी तसेच पळवतात एवढी पण नाही तुमच्या आमच्या गावी आम्ही 40-50 तुमचं गाव आमचं गाव वेगळं आहे आमच्या गावी बाबा ऐकलं हळूहळू नाही बोलतोय, गावचा रस्ता आहे. गावचा रस्ता 90-100 हेडलाईट नाही. बघ ना. अरे रात्रीचा आहे. नीट तरी खेळ अरे रात्रीचा आहे. नीट तरी खेळ अरे रा- गावी स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट हेडलाईट आहे. अरे बाबा गावच्या रस्त्यावरती रात्रीच्या कोण नाही फिरत आतल्या रस्त्याला तो माणूस कसा दिसला केस आहे तो. गाईज इथे हॉरर स्टोरी नाही चालू इथे कॉमेडी स्टोरी चालू आहे. साप बोल. ते सगळं झालं आणि आम्ही निघालो तरी पण त्या अंधाराच्या रस्त्याला चाललोय माझ्या रस्त्यावर गाव काय? अंधाराच्या रस्त्याने पकड ना कॉलर पकड ना तो सगळा सीन झाला की आम्हाला एका जागेवरती म्हणजे बोलतात ना की तो असा वाटला की रस्त्यावरती आला आपल्या समोर माझा गावातला तो पोरगा होता भाऊ आणि तो आमच्या गावातला जो पोरगा होता तो आणि माझा भाऊ आणि आमची बेकाराने पाटलेली बेकारवर जो गावातला मुलगा होता तो बोलला की आता इथे मागे वळून एखादी पण बघू नका सरळ चालली आहे गाडी त्या स्पीडला चालू द्या आणि पळवा गाडी आता बेकारमध्ये जशी गाडी पळवायला पडवायला नाही गाईज पडवळची भाजी काढली जशी गाडी अशी पळवायला लागली ना तर सीन हे रेकॉर्ड करायचं मला. सीन झाला की म्हणजे ना मध्ये असे ससे विषय यायला लागले मध्ये ससा दिसतोय मध्येच कुत्रे येतात एकमेकांशी भांडतायत काय ना काहीतरी सीन चालले तुला समजलं ते भांडतायत. आणि वेगळा सीन चालू होता एकदम वेगळा म्हणजे काहीतरी विचित्रच होत असं पण नाही की रत्नागिरीत मोर त्याला बघ बिबट्या असं पण नव्हतं की नॉर्मल होतं ते सगळं नॉर्मल नव्हतं असं नव्हतंच ते विचित्रच काहीतरी एकदम मध्येच काय नॉर्मल होतं. नॉर्मल होतं काय बोलायचं ते स्क्रिप्ट नॉर्मल वाचू नाही दे झाले हे नॉर्मल नाही झालं. स्क्रिप्ट वाचू दे सीन झाला की सीन होते बघत पाहिजे तुझा मी तरी पण निघालो कसे करून त्या रस्त्याने पुढे गेलो आणि आमच्या गावची सीमा होती ना तर सीमा कोण सीमा सीमा असते तुझ्या पोराची सीमा गावची सीमा होती. त्या सीमेच्या आम्हाला क्रॉस केलं असतं तर आम्हाला काही सीन नव्हता अच्छा झालं असं काहीच नसतं आलं पण आणि जिथे आम्ही होतो तिथून ती सीमा क्रॉस करायला जास्त पण नाही जवळजवळ बोलतात ना 1 ते 2 किलोमीटरवरतीच होती पण तो रस्ता रात्रीच्या टायमला ज्या स्पीडला आम्ही चालवत होतो त्या स्पीडला जायला बोलून बघायला गेला ना तो रस्ता तुला 10 ते 15 मिनिटावर बी आला तो रस्ता आम्हाला पार करायला तेवढासा पॅच जवळजवळ पाऊण तास लागला म्हणजे किती 45 मिनिट्स फक्त तो रस्ता हे करायला पार करायला जो रस्ता 10 मिनिटावरती आहे आणि एवढी फाटली ना जसं आम्ही ह्याच्यामध्ये इंटर केला ना आमच्या सीमेमध्ये इंटर केला जो सगळं काय होत होतं ना कुत्रे ते सारखे गाडीच्या समोरून मिळून उड्या मारते एक पण नाही जसं सीमेमध्ये घुसलो सीमेमध्ये पण नाही काय बोलली ती काय बोलली ना आणि तो सगळं ते झालं नंतर आम्ही गावात गेल्यावरती आम्ही जेवढं काय होतं सगळं सांगितलं तिथे की असं असं झालं आमच्यासोबत हे सगळं होत होतं तर तेव्हा ती लोक आम्हाला बोलले की तुम्हा लोकांना चकवा लागला होता आणि तुम्ही त्यांच्या ट्रॅकमध्ये ऑलमोस्ट अडकले होते जर तुम्ही आज तिकडनं निघाले नसते ना तर तुमचा गेम ओव्हर होता बेकारवाला ओव्हर होता
आणि मग त्यांनी मग आमच्यावरती पूर्ण ते सगळं नवीन लेवल. नारळ वगैरे ओवाळून आहे ना त्यांनी आमचा हे केलं, काढलं. पण तरी पण जो म्हणजे असं एक असते ना की भीती आणि जी निगेटिव्ह एनर्जी ती आहे, आपण नाही ना बोलतो, ते असतात. आमच्या साईडला तर असतंच निगेटिव्ह एनर्जी. आमच्याकडे पण तुमच्याकडे काय कोण आहे तुमच्याकडे? अख्खींमध्ये आहे ना, माझ्या खालतीच राहतो. नाही खेळायचं नाही पण. तर गाईज सायराची स्टोरी सांगून झालेली आहे आणि ती हॉरर नसून कॉमेडीत आमच्या मित्रांनी केलेली आहे. तर तुम्ही नक्की बघा, मला ट्रोमा बसलाय. नक्की बघा. आणि तुमच्याकडे काय हॉरर स्टोरी असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करून पाठवा, तर मी ती नक्की घेईन आमच्या ग्रुपमध्ये. आमच्या ग्रुपमध्ये नक्की घेईन ती स्टोरी. अशा हॉरर स्टोरी तुम्हाला जर ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब. बाय बाय.